जय भीम, जय शिवराय, जय संविधान। झुकती ये दुनिया बस झुकाने वाला चाहिए ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल, वाचली असेल, पण आज पुन्हा एकदा देशाने याचा अर्थ प्रत्यक्षात पाहिला आहे। जेव्हा विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, जेव्हा एक युवक अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात, जेव्हा हजारो आवाज एकत्र येतात आणि जेव्हा त्या संघर्षाला आंबेडकर या नावाची आणि विचाराची ताकद मिळते, तेव्हा झुकती है दुनिया बस झुकाने वाला चाहिए। आणि म्हणूनच एक गोष्ट स्पष्टपणे सांगावी लागेल, आंबेडकर हे नाव कोणती फॅशन नाही। आंबेडकर हे नाव केवळ सोशल मीडियावर फोटो लावण्याची फॅशन नाही। आंबेडकर हे नाव टी शर्टवर छापण्याची फॅशन नाही। आंबेडकर हे नाव केवळ घोषणापुरतं मर्यादित नाही। आंबेडकर हा विचार आहे। आंबेडकर हा अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा संघर्ष आहे। आंबेडकर हा प्रश्न विचारण्याची हिंमत आहे। आंबेडकर हा संविधानावर विश्वास ठेवण्याची भूमिका आहे। आणि जेव्हा हा विचार विद्यार्थ्यांच्या प्रश्नाशी आणि युवकांच्या संघर्षाशी जोडला जातो, तेव्हा तो केवळ आवाज राहत नाही, तो एक संघर्ष बनतो। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून नीट UG परीक्षा, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अनेक दावे आणि चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत। या संपूर्ण प्रकरणाचं मागचं सत्य काय? विद्यार्थ्यांनी हा संघर्ष कसा उभा केला? जंतर मंतरवरील आंदोलनाची सुरुवात कशी झाली? सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांची भूमिका काय होती? आणि आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांनी या संघर्षाला कशी ताकद दिली, याचाच आज आपण थोडक्यात एक आढावा घेणार आहोत। UG परीक्षेतील कथित अनियमितता आणि परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। कारण एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात परीक्षा म्हणजे केवळ परीक्षा नसते, त्यामागे असते वर्षानुवर्षाची मेहनत, आईवडिलांची कष्ट, कुटुंबाची स्वप्न आणि एका चांगल्या भविष्याची आशा। जेव्हा परीक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण होतात, तेव्हा विद्यार्थी विचारतो, मी कितीही मेहनत केली तरी माझ्या भविष्याची हमी कोण देणार? याच प्रश्नांची उत्तर मागण्यासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थी आणि युवक रस्त्यावर उतरले। ते देशाच्या विरोधात रस्त्यावर उतरले नव्हते,